नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। येत्या 8 दिवसात आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत। दिल्लीतील नेत्यांसोबत आपले बोलणे झाले आहे, त्यामुळे राज्यातील नेते काही म्हणतात त्याला फारसे महत्त्व नाही असे एकनाथ खडसेंनी म्हटले होते। त्यालाही आता जवळपास महिना उलटून गेलाय। भाजप पक्ष प्रवेशाचा मुहूर्त अजून तरी खडसेंना सापडला नसल्याचे दिसतंय। ते आता भाजपमध्ये प्रवेश करण्यास एका पायावर तयार आहेत, परंतु त्यांचे दिल्लीतील नेतेच कदाचित त्यांच्या प्रवेशासंबंधी तितके उत्सुक नसावेत असं दिसतंय। खरे तर खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला हा त्यांचा खूप धाडसी निर्णय होता। त्यांनी काही राजकीय गणिते मांडूनच हा निर्णय घेतला होता। त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते आणि खडसेंनी विधान परिषदेत संधी मिळेल याची खात्री झाल्यावरच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। पुढे जाऊन ज्येष्ठतेच्या आधारे मंत्रीपद प्राप्त करायचे आणि त्या जोरावर आपल्या मागे असलेले शुल्क काष्ठ संपुष्टात आणायचे असा काहीसा त्यांचा विचार होता। परंतु दुर्दैवाने खडसे विधान परिषदेचे आमदार झाले आणि इकडे महाविकास आघाडीचे सरकार गडगडले। सत्ता पुन्हा भाजपकडे आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी सत्तेची सगळे सूत्रे फडणवीसांच्याच हाती होती, त्यामुळे खडसेंची चांगलीच अडचण झाली। त्यानंतर त्यांनी घरवापसीसाठी धावाधाव सुरू केली। राज्यातील नेते आपल्या घरवापसीला विरोध करतील हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी थेट दिल्लीत संधान साधले। लोकसभा निवडणुकीसाठी बेरजेचे गणित मांडणाऱ्या भाजप पक्षश्रेष्ठींनी खडसेंच्या भाजप प्रवेशाला हिरवी झेंडी दिली। त्यानंतर राज्यातील काही नेत्यांनी दिल्लीत जाऊन या निर्णयाला विरोध केल्याचे बोलले जाते। कदाचित त्यामुळेच खडसेंचा पक्ष प्रवेश लांबणीवर पडला असू शकतो। आता कदाचित आधी लोकसभेची जागा निवडून आणा मग पाहू असे त्यांना सांगण्यात आले असावे। शिवाय त्यांची कन्या अजूनही शरद पवारांसोबतच आहे, ही बाब देखील त्यांच्यासाठी अडचणीची ठरत असावी। आता त्यांनीच म्हटल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे। शिवाय यापुढे आपण निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी घोषित केले आहे। एकूण सध्या तरी खडसेंची परवड थांबलेली नाही असंच दिसतंय। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।